करायचे. कॉंग्रॅच्युलेशन रोहित जयस्वाल, एक चांगली बॅटिंग. सातत्याने आपल्या संघासाठी सलामीची फलंदाजी करताना एकेरी दुहेरी धावेची गरज या संघाला असते आणि त्याच्या भावाला जास्त प्रेशर असतो. कारण की रोहित जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये गरम झाला तर दुसऱ्या कोणाला जास्त काय बोलत नाही, पण भावाला जास्त खूप काय बोलतात. चला पंच, मुख्य पंच, सामन्याला सुरुवात. जय्या क्षेत्ररक्षण लावायला आलेला आहे, पण क्षेत्ररक्षण लावणार कसं? दोन्ही साईडला 3-3 खेळाडू, म्हणजे एक खेळाडू शॉट घेऊन खेळायला लागणार आहे. असाच पराक्रम पहिल्या सामन्यामध्ये वरदविनायक या संघाने दाखवला. आता मोरेगाव चॅलेंजर्स. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सज्ज, बने आणि विकी, दोन्ही मोठे फलंदाज. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, दोन्हीकडून चुकी काढली, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार श्री गणेश झाला बीबी एकलव्य या संघाचा. कमॉन डीजे. न घरी घरी रथ चाले. थँक्यू. फुलटा चेंडू हा बैल म्हणजे मार, बैलाला मारला पुन्हा एकदा तेच प्रकारे आणि पुन्हा एकदा तीच चुकी, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरती फुलटॉस चेंडू हा बैल मुझे मार असा कुठेतरी गोलंदाजांनी बैलाला पूर्णपणे मारले गेले बन्यानी. त्यानंतर हलक्या हाताने खेळला, एकेरी धाव्याने संतुष्ट. 3 चेंडू आणि 9 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडली, चुकीचं रूपांतर, चेंडू पिवळ्या पडद्याच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा विक्की. आक्रमक खेळी बीव्ही एकलव्य संघ डगआउट मधून दोन्ही फलंदाज कुठेतरी सेट होऊन आलेले. आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेटच्या मारण्याचा प्रयत्न पण बने कुठेतरी साथ घेऊन आलेला नशीबाजी आणि चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलकार, 3 चौकार. बने आज दिन जरूर बने. 3 घनाघाती चौकार बनेच्या बॅट मधून. घेऊया ब्रेक, ऐकूया चौकार संगीत. चला आदरणीय अजय धोपट साहेब यांना विनंती असेल त्यांनी मंचाच्या दिशेने यायचं आहे. त्यानंतर निरंजन साहेब यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला गोलंदाजी मार होती जोगित पाटील. हलक्या हाताने खेळला. विरार क्रिकेट असोसिएशनचे कम्प्युटर मॅन अशी ओळख आणि मेंबर आदरणीय अमित चौधरी साहेब यांना विनंती असेल त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट. हा डायरेक्ट हिट 4-5 होतील का? नाही झाला नशीब. धाव फलकावरती धाव विचार केला तर 18. 3 षटकांचा स्कोर कुठेतरी बनेचे मागच्या 2 लीग मध्ये शांत होता, आज कुठेतरी डकाउटमधून सेट होऊन आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगत आहे विक्की सांगतो शांत व्हा. या विक्की चौकारांची आतिषबाजी करतो, मला तरी वाटत नाही विक्की कधी शांत खेळतो. धाव फलकावरती 1 धावेने भर. हलक्या हाताने खेळला फटका. 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील 19 धावा. 19 रन ऑन बोर्ड. हलक्या हाताने खेळला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. धाव फलकावरती धावा 20-20.
जलद गतीने आणि चेंडू डायरेक्ट षटकाराला. गडी बाद. बने बॅक टू द पवेलियन. घेऊया ब्रेक. ऐकूया एक संगीत. DJ Webov in the mix. थँक्यू. धाव फलकावरती धावा 2020 रन ऑन बोर्ड. 10-10चा करंट रन रेट BV एकलव्य या संघाचा कुठेतरी गोलंदाजी मारवरती दीपू आपल्या संघासाठी नेहमी महत्वाचे षटक आता होतो. विरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलद्रूमध्ये चेंडू अडलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण. चला AB नवीन बॅटर बनण्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दीपू आपल्या संघासाठी नेहमी महत्वाचा षटक हाता होतो. निर्धाव चेंडूची सांगता. दिशाहीन गोलंदाजी. यष्टी रक्षक चुकी घडली. चुकीचं रूपांतर. अतिरिक्त धाव. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होताना धावफलकावरती धाव विचार केला तर 23 आणि एक गडी बाद. बने त्याने एक चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी. चला विकी पुन्हा एकदा स्ट्राईक करती. भिरकावून देण्याचा प्रयत्न. टॅपचा सहारा आणि एकच धाव. 2 for 24 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू हलक्या त्यांनी खेळला. धावफलकावरती धावाचा विचार केला तर 25. एक चांगली फलंदाजी BV एकलव्य या संघाकडून दिसते. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. धावची संधी आणि डायरेक्ट हिट. पंचांना कुठेतरी आता आमच्याकडे पंचांना सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पंचांनी धडंपारला कुठेतरी व्यस्त केले. चला जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी थोडं वाटेल. BV एकलव्य कोणत्या संघाचं नाव घ्यायला लावू नका माईक वरून. कारण की यूट्यूब पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुद्धा आहे आणि लाईव्हला सुद्धा प्रेक्षक जोडलेले आहेत. चला गुड रनिंग बिटवीन द विकेट. OUTNOT नॉट आउट. फुलटा चेंडू. एक चांगलं क्षेत्ररक्षण. डगआउट मध्ये जेवढ्या खेळाडू आक्रमक नाहीत ना तेवढे डगआउट मध्ये एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट पाहिजे कुठेतरी. कारण की समीकरण मग खेळणारा जे खेळाडू आहेत ना त्यांना कुठेतरी प्रोत्साहित केलं जाते. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा. टू 27. चला कॅल्क्युलेशन आलेलं आहे. 34-35चा 1. टॉससाठी जेव्हा राजेश साहेब आले तेव्हा त्यांनी सांगितलेलं की 30+ मारण्याचा प्रयत्न असेल आणि 27 झालेले आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. एक चेंडू 28 धावा. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडलाय. तर स्ट्रेंट झोन कुठेतरी विकी आणि बनेचा आणि FBचा तिघांचा स्टेट म्हणजे जास्त धावा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणामध्ये मारताना दिसतात. पण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू जास्त अडले गेले आहेत. 9 चेंडूची सांगता आणि आता 9+4 एवढी मोठी चुकी आणि 5 धावा धावफलकामध्ये ऍड. कमांड डीजे. थँक्यू. टोटल 5 अतिरिक्त धावा.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा पंच सुनील टेबल पुसून दाखवणार, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमान डीजे. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना 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 लगातार विक्कीच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेला. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल BV एकलव्य या संघाला. धावफलकावरती 10 जाऊन पोहोचलेले आहेत. फुल टॉस चेंडू, धावचीची संधी, नॉट आउट. धावफलकावरती धावा 39 रन ऑन बोर्ड. एकोणचाळीस. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक गुड फिनिशिंग विक्कीने. धावफलकावरती 43 43. 44 धावेचं आव्हान मोरेगाव चॅलेंजर या संघाला. घेऊया ब्रेक, ऐकूया संगीत. मला म्हणतात हो म्हणतात याची मला म्हणतात हो याची मला म्हणतात माझ्या गालावर पडते गळी पडते थँक्यू डीजे. चला ओम साई मनवेलपाडा विरुद्ध नेमा बॉईज दोन्ही संघ. करण्यात विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचाच्या दिशेने. चला 3 चेंडू आणि 3 धावा. एक मोठं आव्हान आहे. चला दोन्ही संघ ओम साई मनवेलपाडा विरुद्ध नेमा बॉईज. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आदरणीय जितू क्षत्रिय साहेब यांना विनंती असेल त्यांनी या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम साई मनवेलपाडा विरुद्ध नेमा बॉईज.
चला ओमसाहेब मनवेलपाडा विरुद्ध नेमाबाजी या संघामध्ये नाणेफेक होताना आदरणीय जितू क्षत्रिय साहेब यांच्या हस्ते. कट नेमा बॉईज कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग सॉरी बॉलिंग कन्फ्यूज आहे. नेमा बॉईज काय घ्यायचं आहे? बॉलिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण. मग पहिला सामना आता जिंकलेला म्हणजे लास्ट चेंडूपर्यंत मॅच आलेली. मग काय आता कॉन्फिडन्स लेवल कुठे आहे? कॉन्फिडन्स लेवल तर 7व्या आसमानावरती आमचं, आणि आम्ही जिंकू पण मॅच. चला कॉंग्रॅच्युलेशन. असंच कॉन्फिडन्स लेवल घेऊन या, 7व्या आसमानावरती आहे ही मॅच जिंकणं. चला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता आक्रमक खेळ खेळायची आहे. मोरेगाव चॅलेंजर या संघाला जिंकण्यासाठी धावफलकाराची धावा विचार केला तर 9. पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलकाराची धावा 9. घेऊया ब्रेक, ऐकूया संगीत. चला गोलंदाजी मारवरती गणेशा, धनु स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंडवरती वाईटचा इशारा. चला 10-10चं समीकरणामध्ये 10 तर पूर्ण झालेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा झालेल्या आहेत. पहिलाच अतिरिक्त मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अंकुश चेंडूवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेने संतुष्ट, धाव फलकारती धावा 10. डबल 1 11. पुन्हा एकदा मोठा फटका, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडूमध्ये डबल 3, 33 धावा पाहिजे असतील मोरेगाव चॅलेंजर या संघाला. एक चांगला फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, स्वतः मारुती साहेब चेंडूवर येताना. निर्धाव चेंडूची सांगता. 1-13 1 मेरा असं कुठेतरी जय्या खेळताना दिसतोय. चला मग नेक्स्ट येणारा चेंडू कोणाकडे असेल? मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बने धावची संधी. धनु इतक्या स्लो आला पण पोहोचला शेवटी, कारण की यष्टीरक्षक विक्की कुठेतरी चुकी करताना दिसते. चुकीचं रूपांतर. एक धाव कंप्लीट होताना धाव फलकारी धावा 16. उलटा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने भिरकावून दिला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाची समाप्ती, धाव फलकार धावा 20. घेऊया ब्रेक, ऐक्य संगीत. चला गोलंदाजी मारुती धाव फलकार धावा 20 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 24 म्हणजेच 12-12चे समीकरण. रिक्वायर्ड रन रेट 12-12. भिरकावून देण्याचा प्रयत्न, एकेरी धाव्याने संतुष्ट. स्ट्राईक चेंज होईल. धनु ज्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. 11-23चं समीकरण. मोठा फटका आणि पंचांचा इशारा, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. थँक्यू. कुठेतरी समीकरण बघा, चौका आला त्याला महत्वाचं आहे. आता नशिबाची साथ कुठे आहे ना ते एंडला बघितलं जाईल, पण हा चौका आला त्याला महत्वाचा आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंकुश चेंडूवरती रावजीची संधी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धाव्याने संतुष्ट. धाव फलकारती धावा 26. टीम रिव्ह्यू. ओके, टीम रिव्ह्यू आहे. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. टीम रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल NOT नॉट आउट. ओके, चला ही मॅच रंगू शकते कुठेतरी. एक चांगला कमबॅक बनू शकतो मोरेगाव चॅलेंजर या संघाचा.
NNNOOOUT आउट. गडी बाद आहे. आउट आउट आहे. गडी बाद आहे. विकी बाट आहे. गडी बाद आहे. धाव 8 चेंडूमध्ये 18 धावा पाहिजे असेल जिंकण्यासाठी. 24 पाहिजे होता. एक चौकार आला. हा विकेट आहे. सॉरी थांब. चला येणारे 2 चेंडू महत्वाचे चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न. बाने चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. हा निर्धाव कुठेतरी धोकाधडी करणार. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील. पुन्हा एकदा मोठा विकेट का. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेने संतुष्ट. 7 चेंडू आणि 18 धावा. येणारा 1 चेंडू निर्णायक चेंडू आणि शेवटच्या गोलंदाजासाठी किती चेंडू आणि डॉट. चला एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा पहिलाच घणाघाती चौकार. कमॉन डीजे. नाही नाही मना केलंय मना केलंय. कारण की जयाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. गडी बाद. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील. गडी बाद. चला गडी बाद. कमॉन डीजे एक सुमधुर संगीत होऊ दे. आई मी येते ग करले ग मना आई मी येते ग तुझा ग थँक्यू. आता कुठेतरी BV एकलव्य यांचा वर्चस्व. पंचांचा वाईटचा इशारा. जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील. 13 धावा. षटकार. आल्या पावरी मागे. बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. थँक्यू दीपू. मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाला कुठेतरी टॉप बॉलिंग परफॉर्मन्स ऑफ द मॅच देऊ शकतात. कारण की हॅट्रिक घेतली. चला कॉंग्रॅच्युलेशन BV एकलव्य संघ प्रथम विजयी. हार्ड लक मोरेगाव चॅलेंजर्स. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नेमाबाई क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. ओम साई मनवेलपाडा सलामीचे फलंदाज. घेऊया ब्रेक. ऐकूया एक सुमधीर संगीत.